आज शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची एकत्रित युतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे। कसबा सांगाव येथे ही सभा आहे आणि या कसबा सांगावमधील पंचायत समितीमधून सुप्रिया भंडारे या उमेदवार आहेत। त्यांचे जे मिस्टर आहेत मयूर भंडारे, आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर नमस्ते, तारा न्यूजमध्ये तुमचं स्वागत। आणि मला विचारायचं आहे की कशा पद्धतीनं आता कसबा सांगावमधून म्हणजे आजची जी सभा आहे काय नियोजन असणार आहे? नमस्कार, मी मयूर भंडारे, सुप्रिया मयूर भंडारे ह्या पंचायत समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत। आजची प्रचारसभा ही जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार प्रतिभा हेगडे व पंचायत समितीचे 2 उमेदवार यांच्या प्रचारार्थ आहे। ही सभा अत्यंत नियोजनबद्ध आहे आणि लोकांना फक्त आम्हाला हेच आवाहन करायचं की आमचे उमेदवार जे म्हणजे काय त्यांचं मेरिट आहे, त्यांचं स्किल काय आहे, त्यानंतर ते किती शिकलेले आहेत आणि त्यांचं पुढचं व्हिजन काय आहे, आमचं हेच एक मूळ हेतू राहणार आहे। तर सुप्रिया मॅम जे आहेत ते कोणतं व्हिजन घेऊन सध्या मतदारसंघात उमेदवार होणार आहे? आता बऱ्यापैकी बघितलं तर पंचायत समिती सदस्य हे दर 5 वर्षांनी येणारी निवडणूक आहे, पण पंचायत समितीमध्ये एवढी खाते आहेत की त्या खात्याची जी माहिती आहे किंवा खात्यातून मिळणाऱ्या योजना ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याची म्हणजे तशा पोचायला पाहिजे तशा पोचत नाहीत। त्यात तुम्हाला असं मला वाटते शेतीसाठी ज्या योजना आहेत त्या बऱ्यापैकी पोचत नाहीत, आरोग्यासाठी आहेत, बांधकामसाठी आहेत, त्यानंतर मला वाटते शिक्षणासाठी आहेत। ह्या सगळ्या योजना माझा प्रामाणिक हेतू आणि उमेदवाराचा प्रामाणिक हेतू हाच राहील की ज्या पंचायत समिती माध्यमातून ज्या योजना येणार आहेत त्या योजना सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेपर्यंत कशा पद्धतीने, शेतकरी, दीनदलित, कष्टकरी, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांसाठी कशा पद्धतीने पोहोचवणार हेच आमचं व्हिजन ठरणार आहे। मला विचारायचं आहे की एकंदरीत बाकीच्या तालुक्यामध्ये पाहता तर एक वेगळी युती असते, इथं मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यासोबत शिवसेनेने युती केलेली आहे। या संदर्भात काय सांगा? ही युती काय म्हणजे ही युती वरच्या म्हणजे लेवलनं ठरलेलं आहे, त्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही। फक्त ह्या युतीतून संधी आम्हाला मिळाल्या आणि त्या संधीचं कशा पद्धतीनं सोनं करायचं आणि लोकांना कशा पद्धतीनं ज्या योजना आहेत, ज्या काय म्हणजे सुविधा आहेत, आमचा एकच हेतू राहणार। ही काय कोणाच्या विरोधातली आमची म्हणजे लढाई नाही किंवा कोणाला पाडायचं, जिरवायचं, मुरवायचं ही काय नाही। फक्त आमचं एकच व्हिजन आहे म्हणजे ज्या काही योजना, ज्या काय म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना मिळणार त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल हे व्हिजन आणि हे ठेवूनच आहे। बाकी युतीबद्दल काय एवढा विषय नाही, फक्त मी विकासाबद्दलच बोलतो। कसबा सांगावमध्ये अशा काय समस्या ज्या आतापर्यंत सुटलेल्या नाही आहेत आणि जर संधी मिळाली तर ते प्राधान्यानं तुमच्याकडून सोडवल्या जाणार आहे? आता बऱ्यापैकी कसं झालं आहे म्हणजे वरवर आउटडोअरला दिसणाऱ्या समस्या म्हणजे बऱ्यापैकी कमी दिसतील, पण ज्या इंडोअर जे गल्लीबोळातनी ज्या समस्या आहेत, सांडपाण्याचा विषय असतील, त्यानंतर गटरी, रस्ते, ह्या ज्या विषय आहेत आणि आरोग्याच्या सुविधा, त्यानंतर शिक्षणाचे पण कमतरता आहे, योग्य मार्गदर्शन मुलांना मिळत नाही, त्यानंतर आरोग्य असतील, शेतीविषयक म्हणजे आता बऱ्यापैकी आपला देश शेतीप्रधान आहे, शेतकऱ्यांना पण योग्य असं मार्गदर्शन आणि काय एवढं भेटत नाही। त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करण्याचा हा आमचा प्रामाणिक हेतू आहे। आम्ही 100% एखादं काम हातात घेणार आणि त्याला 100% पूर्ण करण्याचा आमचा हा मानस राहील। आता मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एक मी आवाहन करतो आहे, एक भावनिक साथ घालतो आहे। मी तुमच्या गावचा आहे, तुमच्या घरातला आहे, तुमच्या रस्त्यावरचा आहे आणि तुमच्या सुखदुःखात साथ देणार आहे। कुठेही कुठल्याही जाती धर्माचा आजपर्यंत 18 पगड जाती 12 बलुतेदार यांच्या मी सहवासात आहे। कधीच मी कुठल्या एका जातीला हेतूनं परस्पर काम केलं नाही। मी काम केलं ते रस्त्यावर उतरून केलं आणि मी म्हणजे कुठल्याही एका व्यक्तीला असं हे केलं नाही। रस्त्यावरनं लहान असू दे मोठा असू दे आम्ही आदरयुक्त बोललो आहे, ह्याच्यानंतर पण आम्ही नम्रता ठेवूनच काम करणार। फक्त माझं लोकांना आव्हान आहे, एक संधी ह्या तुमच्या मयूरला द्यायला लागते, तुमचा भाऊ असेल, पुतण्या असेल, तुमचा नातू असेल, म्हणून एक माझं गाववाल्यांना आणि सुळकूड, रंदेवाडीकर ह्या सगळ्या तिन्ही गाववाल्यांना माझं आव्हान आहे की एकदा ह्या पोराला संधी देऊन बघा। या संधीचं निश्चितपणानं मी सोनं करण्याचं काम 100% करेन। तर हे होते मयूर भंडारे, यांच्या मिसेस सध्या कसबा सांगाव या पंचायत समितीमधून निवडणुकीसाठी उमेदवार आहेत। आता त्यांनी सांगितलं की त्यांचं व्हिजन काय असणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मतदारांचा कौल काय असणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तारा न्यूजसाठी मी सुनंदा नाईक, कोल्हापूर।